नमस्कार बेपोट्यो. खतरनाक आंदोलन झालं. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिल्या जाईन असं आंदोलन झालं. पण 20 जुलै हा दिवस या देशाच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. या हिटलरशाहीच्या नरेंद्र मोदीच्या आणि अमित शहाच्या सरकारनं आणि या RSSच्या सरकारनं या देशातल्या पोरायले कशा पद्धतीनं अमानुषपणे मारलं त्याचा इतिहास हा काळ्या अक्षरात लिहिला जाईल. पण तिथं एक क्रांतीची ज्योत या देशातली जवान पिढी आपल्या छातीवर छर्याच्या गोळ्या, पोलिसांना मिळालेला लाठीचार्ज भगतसिंगासारखी झलत होती. पण काही छिचोरे जे छक्के आहे, यायले मी छक्के म्हणतो, आणि हे RSSचे लोक आहे म्हणून मी हेडिंग दिलं RSS आतंकवादी संघटना आहे का. याच्या अगोदर व्हिडिओ घेतले. RSS बलात्कारीचं नाव आतंकवादी आहे RSS सोबत, ठीक आहे, आतंकवाद्याचं नाव RSS सोबत. आणि आता हे चोट्टे, ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट बी तसेच करून राहिले. आता ह्या, ठीक आहे, TG मोहनदास ह्या RSSचा कार्यवाहक मोठा नेता आहे. आणि ह्या म्हणते का मी जर गृहमंत्री असतो तर मी डायरेक्ट पोट्याले बेछूट गोळीबार करायचे आदेश दिले असते. साल्या तुझ्या बापाची खेती वय रे साल्या, तुले फुकून टाकलं असतं पोट्यानं. जास्त टळटळ करू नको. हे देशातली जवान पिढी होय. भेटशीन गिष्टीन तर पब्लिक शॉट दिन लोक याले. म्हणजे पोरं चूप आहे तर यायनं काही बोमला. अगर मेरे पास अधिकार होता तो मैं जंतर मंतर के आसपास कर्फ्यू लगाकर प्रदर्शनकारियों पर गोली मार देता. आणि हे म्हणलं RSSचा नेता आणि BJPचा इंटेलेक्च्युअल, ठीक आहे, सेलचा पूर्व प्रमुख TG मोहनदास. याला नागोया करून पन्नास म्हणा पोट्टे, सापडू नको तू पोट्ट्याच्या कचाड्यात. याचं दुसरं स्टेटमेंट आहे. ह्या म्हणते, ठीक आहे, एवढ्यानंच मन नाही भरलं याचं. तर ह्या म्हणते प्रोटेस्ट में ऐसी लड़कियां थी जिन्हें रेप पसंद है. काहून तुले पोरीबारी नाही का तुझ्याकडून होत नाही पोरी, बोलायला लावते. मग कराया मास्तर बोलला म्हणते. ह्या म्हणते तिथं ज्या पोरी आहे त्याला रेप पसंत आहे. साले हे अशी लायकी आहे यायची, हे आपल्या पोऱ्याबद्दल असे बोलते. यायले नागोया करून पन्नावं लागते RSSच्या ह्या लोकायले. साले म्हणून तुम्ही हाफ चड्डीवर राहिले साले हो, बोलायला लावते. ह्या म्हणते रेप पसंत आहे. अगर इनके साथ ऐसा होता है, म्हणजे याच्यासोबत रेप झाला तर ह्या पोलीस स्टेशनले तक्रार बी करणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे देऊन राहिला. ठीक आहे, अशा मानसिकतेचे लोक आहे. ठीक आहे, म्हणून याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे. हे हाफ चड्डीवाले असेच आहे. हे देशाचा झेंडा मानत नाही, हे देशाची राज्यघटना मानत नाही. यायनं 2002 पर्यंत 52 वर्ष तिरंगा नाही फडकवला RSSच्या मुख्यालयात. बरं, यायचे नेते तसेच आहे. आता याच्यातला हे दुसरा पहा, ठीक आहे, हे नवीन आली, इले भेंड नाही कळत. आता त्याच्यापेक्षा शब्द आहे. आता इथं शब्द ते बोलत नाही. हे सांगत आहे. हे म्हणते का जेंजीमधील हिंदू मुली ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि येणे, अनेक व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे याला स्वातंत्र्य समजून त्याचे प्रदर्शन करतात. अहो तूही पाहि ना किती धुतल्या तांदूळाचे तू, आणि तुनं किती धुनाची धुतली तर. बोलायला नको लावू. आमच्या भाषेत, गावरानी भाषेत बी शब्द याले. ठीक आहे, तू ज्या पद्धतीनं बोलून राहिली का शारीरिक, अनेक व्यक्तीशी शारीरिक संबंध, हे स्टँडर्ड भाषेत बोलली. आमच्या भाषेत झोपणे म्हणते आले. आणि तू किती जणांसोबत का केलं हे सगळे कान माहीत आहे. तुम्हाला खोटं असन तर हिचे नाव टाका, कंगना राणावत बोल्ड पीक गुगलवर. पुरे हिचे, ठीक आहे, पुरे बिकिनीवरचे फोटो येते. का नंगा नाच आहे, डॅन्स बीन, व्हिडिओ बीन, बिकिनीवर नाचलेली आहे. आणि हे लोकायले अश्लीलता सांगून राहिली. तिथं येणाऱ्या पुरी, ठीक आहे, हे म्हणून राहिली का तिथं येणाऱ्या पुरी अश्लीलता प्रदर्शित करत आहे. तू अश्लीलता पाय पहिले. तुनं पिक्चरमध्ये का केलं आणि पिक्चरच्या व्यतिरिक्तही का केलं. लोकायले नको शिकू का तुनं का केलं. पहिले आपली धुवाची, मग दुसऱ्याला धुवाची जायची. आपली खरकटी ठेवायची आणि दुसऱ्याला धुवायला चालली. पाणी संपण टंबरेटातलं. हे पोरगी, ठीक आहे, हे बा पोलीसवाल्यानं नड्डी पिचकली. हे अश्लीलतेचं प्रदर्शन होय का चोट्टे. हे पोरगी बा, ठीक आहे, 4 पोराले मार्ग नाही लागला पाहिजे म्हणून पोलिसाचा दंडा स्वतः घेऊन राहिली. हे अश्लीलता प्रदर्शित करून राहिली का. चादलले तू खासदार झाली म्हणून शायनी नको बनू. एक कनपटात बसली, तुले कमी झाली का ते. 5ही बोटं उमटले होते तुझ्या उरावर. हे पोरं मार खाऊन राहिले. हे अश्लीलतेचं प्रदर्शन करत आहे. आणि हे अश्लीलता BJPनं शिकवली पोरायले. ठीक आहे, एका पोरीनं नरेंद्र मोदीले, ठीक आहे, घाणेरड्या भाषेत आंदोलनात शिवा दिल्या. मग तुम्हीच शिकवली ना.
तुम्ही संसदेत 50 लाख की गर्लफ्रेंड म्हणता, तुम्हाला लाज वाटते का? का कोणाच्या आया बहिणीसोबत कसं बोललं पाहिजे? हां, तुमचे खासदार आमदार अर्धे तर तडीपारनं बलात्कारी आहे, नेऊन ठेवले. ते का सभ्यता शिकवलं लोकायले? तुम्ही लोकायला ज्ञान नका पाहू, पहिले तुमचं तुम्ही पहा, खरकट धुता धुता. ठीक आहे, बीजेपीत गेली एवढी शायनी बी नको बनू म्हणा. ठीक आहे, या पोट्ट्यानं आता इले ट्रोल करणं चालू केलं तर मग रडून राहिली, माय असं म्हणणं नव्हतं आणि जेनजीला मी चांगलं मानतो. कायले आता घंट्याले जेनजीला, जेनजी तुले आता धुते पुरे. त्या ठीक आहे, CJPचा प्रवक्ता त्यानं इले चांगलं घेऊन टाकलं. मी म्हणते लहान ऋतिक रोशन सारखा दिसतो म्हणून मला कदाचित तिनं म्हणते पकडलं का मायावरच पर्सनली टीका करून राहिली. वाटत असेल तुले तो ठीक आहे ऋतिक रोशन सारखा, का संबंध होते ऋतिक रोशन सोबत तर सांगून दे. हे असे धंदे आहे. आता हे एक बयाड आहे. आता यायची पोल खोलायला बसलो ना तर मी पुरा यायला नागोळ्या करू शकतो, पॅन्ट बी ठेवणार नाही. ह्या शशिकांत दुबे याले कुत्र्यासारखा भुकायला ठेवला आहे BJPनं. नरेंद्र मोदीवर अमित शहावर काही झालं का ह्या ठीक आहे संसदेत कुत्र्यासारखा भुकते. आणि ह्या म्हणते नेहरूले अय्याश आहे. अबे नेहरू अय्याश नाही, त्या मोदी अय्याश आहे. त्याच्या इफ्टीन फाईल आहे तिथं, थांब थोड्या दिवसात. नाही इफ्टीन फाईल येईन ना नरेंद्र मोदीच्या पुरे अर्धे नागोळे फोटो तर मग मंजू म्हणा. आणि तू अय्याशी सांगून राहिला तर तुला सख्या मावस बहिणीसोबत लग्न केलं यानं, आणि ह्या का लोकायला अय्याशी सांगते? नेहरू अय्याश आहे म्हणते. अबे तुया इतिहास धुणं पहिले, तू कोण्या धुतल्या तांदळाचा आहे. यानं सख्या मावस बहिणीसोबत लग्न केलं, आणि हिंदू रीतिरिवाजात मावस बहिणीसोबत लग्न करता येते का हे तुम्ही मला सांगा. आणि ह्या म्हणते ठीक आहे नेहरू अय्याश आहे. अबे साल्या तू बाय थुतकडा तुनं तुझ्या सख्या मावस बहिणीसोबत लग्न केलं, आणि ह्या लोकायले नेहरूले अय्याश म्हणते. अबे नेहरूनं या देशामध्ये का केलं तर पंचवार्षिक योजना आणली. हे भारताची जे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आहे त्याचा बेस नेहरूनं बनवला. या देशामध्ये इस्रो DRDOची निर्मिती केली, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर स्थापन केलं. या भारतामध्ये ठीक आहे सेल गेल भेल ह्या ज्या मोठ्याल्या भारत सरकारच्या कंपन्या आहे ह्या नेहरूच्या काळातल्या वय. नेहरूले जग मानत होतं, समजलं. जगामध्ये जेव्हा दोन ठीक आहे गट तयार झाले होते, एक रशियाचा आणि एक अमेरिकेचा, तेव्हा एक तिसरा गट तयार केला, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, अलिप्तवादी देशाची संघटना. आणि 152 सदस्य देश आहे त्याच्यात, 153. हे नेहरूची ताकद होती. 153 देश एकत्र केले होते नेहरूनं. त्या घंट्या बापूनं का केलं या मोदीनं? लंग लंग फिरते, डुप्लिकेट पुरस्कार घेऊन येते. ते डुप्लिकेट राहते, त्या नावाचा पुरस्कार बी नाही राहत त्या देशात, तरी या चोट्टेला गेला का पुरस्कार देते थांबून. ठीक आहे, ह्या पाहत बी नाही कोणता पुरस्कार चालला ह्या. ठीक आहे, याले तर मेलोडी द्यायला वेळ आहे, पण देशातल्या गोरगरीब पोरायले का न्याय मागून राहिले त्याला वेळ नाही. मणिपूरमध्ये महिलांवर ठीक आहे अत्याचार होते, तिथं जायला वेळ नाही आहे. आणि तू नेहरूले अय्याश म्हणून राहिला. स्वतःची अय्याशी पाय का कांड केले तर आपल्या जवानीत. ठीक आहे, हे लोकायले नको सांगू म्हणा, समजलं. अबे नेहरूनं स्वतःचे घरचे प्रॉपर्टी विकून भारत सरकारच्या तिजोरीत पैसे दिले. 3 मोठाले घरं भारत सरकारच्या नावानं करून दिले. हाय का तू अवकात? आणि ह्या देश विकून खाऊन राहिला मोदी. नेहरूनं दिल्ले म्हणलं स्वतःचं राहायचं घर नाही आहे. इंदिरा गांधीपाशी घर नव्हतं, सोनिया गांधीपाशी घर नाही, राहुल गांधीपाशी बी घर नाही आहे स्वतःचं घर. पाय इतिहास, खोटं वाचत असेल तर काढ म्हणा जाऊन, का कोणाच्या घरात राहत आहे सोनिया गांधी ने राहुल गांधी. अख्खे घराच्या घरं देऊन टाकले म्हणलं भारत सरकारले. आणि तुम्ही सालेव अय्याश होऊन राहिले. सालेव तुम्ही तर मुक्या अन्नाच्या घरात पुरा देश ओतून टाकलाय. म्हणून ह्या लोकांपासून सावधान राहा. आणि याचे स्टेटमेंट ठीक आहे, हे जे म्हणून राहिले ना याचे स्टेटमेंट साफ खोटे आहे. या देशाले महासत्ता बनवण्याचा पाया नेहरून रवला. या देशाले ज्या परिस्थितीतून बाहेर काढला, 2 वेळचं खाचं अन्न नव्हतं भेटत, त्या परिस्थितीतून देशाले उभं केलं. आणि तुम्हाला रेडीमेड देश होता तो पुरा फुक्कम फाक करून टाकला तुम्ही. ठीक आहे, देशाले एकाही जागतिक निर्देशांकात तुम्ही उभं नाही ठेवलं. पार धिंगाणा आहे देशात, देशाच्या डेमोक्रेसीत धिंगाणा, देशाची बाहेर देशात थुतू होऊन राहिली, मानव अधिकाराचं उल्लंघन करून टाकलं. ठीक आहे, संविधानात काड्या करणं चालू आहे. आणि तुम्ही नेहरूले अय्याश म्हणता साल्यो. या देशाची राज्यघटना कशी असावी त्याची उद्देश पत्रिका नेरून लिहिली. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. कसा देश असेल आमचा? सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही गणराज्य. आम्ही लोकांना न्याय देऊ. कसा न्याय देऊ? आर्थिक सामाजिक राजकीय. हे नेहरूनं लिहिलं आहे.
त्याच्यासाठी शिका लागते तेवढं फॉरेनले जाऊन. डुप्लिकेट डिग्र्यावाले तर पंतप्रधान आहे बी इथं बसून, घंट्या समजत नाही त्याले, इंग्लिश धडाचं बोलता नाही, ही दाता काढते, कोणाच्याही जाऊन असा पप्पी घेते गळ्यात भेटून. हे का ठीक आहे पंतप्रधानाची लेवल आहे का बे? हे असेच होते हाफमियाड पंतप्रधान बनवल्या. असो ठीक आहे, या भारतातल्या लोकांनी ठीक आहे सत्तेला झुकून दाखवलं आणि याच्यानंतर आमच्या पोरायले जे लाठीचार्जचा तुम्ही आदेश दिला तो अमित शहानं दिला. याच्यानंतर पोट्टे अमित शहाचा राजीनामा मागन, नरेंद्र मोदीचा राजीनामा मागन, आणि आमच्या गाड्या खराब झाल्या तर त्याच्यात आम्ही राजीनामा मागू. कोणाचा? तर आम्ही नितीन गडकरीचा मागू. ठीक आहे, आता नितीन गडकरी बोंबलून राहिला का म्या म्हणते ठीक आहे पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकायचा म्या आदेश केला नाही, आणि हे चोट्ट्याचे व्हिडिओ आहे, ह्या म्हणते का म्या सह्या केल्या. आता कितीची होय याचं, ह्या म्हणते का म्या सह्या केल्या. ठीक आहे, स्वतःच म्हणते, आणि आता म्हणते आता पोट्टे याले ट्रोल करून राहिले. थांब आता तेरी भी बारी आहे नितीन इथेनॉल स्टाईल, तेरी बारी भी आएंगी, सबकी बारी आएंगी एक एक की. मग आता लक्षात ठेवा ठीक आहे, हा देश या RSS पासून BJP पासून आपल्याला मुक्त करायचा आहे. कारण यायनं देश बंदा विकून खाल्ला, आणि हे संसदेत ह्या चोट्ट्याले दुसरे विषय नाही आहे. इथं पोरायले नीटचा प्रश्न आहे, पेपर फुटीचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, आदिवासीची जलजंगल जमीन मोदी अंबानीच्या घशात घालणं चालू आहे, असे अनेक मुद्दे आहे. तर हे साले नेहरूवर बोलून राहिले, नेहरू अय्याश आहे, यायले पन्नावं लागते धरून. ठीक आहे, त्याच्याशिवाय हे ऐकणार नाही. ठीक आहे, या देशात 6-7 दिवसात असं वातावरण तयार झालं असतं. ठीक आहे, आम्ही शांतताप्रिय लोक आहे, आम्हाला शांततेनं जगू द्या. ठीक आहे, आमच्या डोक्यात क्रांती आणू नका, शांतीनं आम्हाला न्याय देत असेल तर द्या, अगाऊ असे स्टेटमेंट करान तर पोट्टे पुन्हा भडकल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवसाच थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.